नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पुरणपोळीची रेसिपी. बघू शकता पुरणपोळ्या कशा लुसलुशीत झालेल्या आहेत. एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहेत पुरणपोळ्या कशा बनवायच्या. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पुरणपोळीसाठी काय साहित्य लागतं ते बघूया आपण. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे. इथे मी डाळ भिजत टाकलेली आहे. 2 तास झालेले डाळ भिजून, बघू शकता कशी भिजलेली आहे छान डाळ. इथे तूप लागणार आहे अर्धा वाटी. इथे हळद लागणार आहे, थोडंसं तेल, वेलची पावडर लागणार आहे. इथे गूळ घेतलं आहे अर्धी वाटी. इथे साखर लागणार आहे. इथे मीठ लागणार आहे थोडंसं डाळ शिजवण्यासाठी. इथे मी किती गूळ याच्यामध्ये बसेल तेवढीच साखर टाकणार आहे. अर्धी पाकीट साईडला ठेवून देणार आहे. आता आपण डाळ शिजायला ठेवूया. इथे डाळीमध्ये मी तेल, मीठ थोडंसं आणि हळद टाकून घेतलेलं आहे. 1 वाटी डाळ आहे. वजनी प्रमाणात बोलाल तर पाव किलो डाळ आहे. आता ही आपण छान अशी मी अशा डब्यामध्ये लावलेले आहे. तुम्ही डायरेक्ट कुकरला पण शिजून घेऊ शकता, पण अशी मी डब्यामध्ये लावते. छान शिजते आणि पाणी पण उतू जात नाही कुकरमध्ये अशी शिजून घेतल्यावर. आता याला झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेते. डाळ चांगली मऊ शिजेल. आता पिठामध्ये थोडंसं मीठ घालते चिमूटभर आणि थोडीशी हळद टाकून घेते. आता मी इथे कडकडीत गरम केलेला आहे तूप, तो टाकून घेते पिठावरती. मोहन टाकून घेते. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला मळून घेऊया आपण. याला हे जरा गरम आहे म्हणून असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. पुरणपोळी खुसखुशीत होते, अशी मऊ तोंडात विरघळते तूप टाकल्याच्या नंतर असा गरम करून. आता हे मोहन सगळं आपण असं चोळून घेऊया आणि लगेच पाणी टाकून मळून घेऊया. असं छान गोळा तयार करायचा. मऊसूत पीठ मळायचं आहे. बघू शकता आता पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. थोडंसं वरतून तेल लावलेलं आहे. असं छान असं आपटून असं मळून घ्यायचं. असं पीठ जोरजोरात आपटायचं म्हणजे पीठ छान असं फुगतं आणि छान पोळ्या होतात अशा मऊसूत. आता याला आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवूया. डाळ आता शिजून घेतलेली आहे डब्यामध्ये. आता मी ती चाळणीमध्ये काढून घेते आणि जे त्याच्यामध्ये पाणी असेल ते चाळणीमध्ये खाली पडेल आणि चांगली डाळ निथळून घ्यायची आहे. आता याला आपण असंच 10 मिनटं ठेवूया म्हणजे पाणी सगळं निथळून जाईल आणि मग आपण डाळ पिसून घेऊ. डाळ बघू शकता कशी छान मऊसूत शिजलेली आहे आपली डाळ. आता हे मी बघू शकता इथे पाणी एवढं निघालेलं आहे. याची तुम्ही कटाची आमटी पण बनवू शकता. तर मी कटाची आमटी नाही बनवते, संध्याकाळी बनवीन. आता हे चांगलं असं पिसून घेऊया आपण. असा पेला घेतला आहे, कुठलाही तुम्ही वाटी वगैरे पेला असा घेऊ शकता. तर मी चाळणीवरतीच करते, पटापट होतं. असं पटापट करायचं आणि गरम असतानाच अशी डाळ मॅश करून घ्यायची म्हणजे पटकन होऊन जातं पुरण. आता डाळ छान वाटून घेतलेली आहे मी, चाळणीमधून वाटून घेतलेली आहे. इथे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तर मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. तर एवढी साखर आपल्याला नाही लागणार आहे. आता या गुळामध्येच आपण साखर जेवढी बसेल ना तेवढीच टाकून घ्यायची म्हणजे पूर्ण हे प्रमाण 1 वाटीचं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता वाटी पूर्ण अशी भरलेली आहे. अर्ध गूळ आणि वरती जेवढी बसेल थोडीशी साखर तेवढीच टाकलेली आहे. आता हे झालं 1 वाटीचं प्रमाण गूळ आणि साखर. तर इथे 1 वाटी डाळ घेतलेली होती आपण आणि वजनीप्रमाणे बोलाल तर पाव किलो डाळ होती. आता आपण हे पुरण बनवून घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला. आता त्याच्यामध्ये डाळ वाटलेली टाकून घेऊया आपण. सर्व टाकून घ्यायचं. आता लगेच त्याच्यामध्ये आपण हे गूळ आणि साखर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून याला परतून घेऊया. दाखवते तुम्हाला मी. हे बघा आता हे गूळ छान असं विरघळलं पाहिजे. आता हे छान असं शिजवून घेऊया. आता 5 मिनिटे परतून झालेलं आहे. बघू शकता साखर आणि गूळ विरघळलेला आहे. थोडंसं आहे अजून विरघळायचं बाकी. आता इथपर्यंत असं पातळ झालेलं आहे. आता याला आपल्याला चांगलं असं शिजवून घट्ट करायचं आहे. नंतर दाखवते मी तुम्हाला. तर हे असं छान शिजवून घेऊया. आता पुरण शिजून झालेलं आहे बघू शकता. आता एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. असा कलता ठेवून बघायचा मध्ये. असं नाही पडला तर आपलं पुरण झालेलं आहे, रेडी शिजवून झालेलं आहे. असं पडला तर समजायचं अजून थोडं शिजून घ्यायचं. मग आता गॅस बंद करूया
आणि याच्यामध्ये आपण शेवटीच वेलची पावडर टाकून घेऊया आणि जायफळ थोडंसं पाऊण चमचा किसून घेते आणि पूर्ण पुरण बारीक गॅसवर शिजून घेतलेला आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, बारीक गॅसवर पुरण शिजून घ्यायचा. आता हे पूर्ण पुरण मी थंड करून घेते. असं छान हे मिक्स करून घेऊया आणि याला पूर्ण असं थंड करून घ्यायचा आणि जाड तळाचीच कढई वापरायची, पुरण जळत नाही. आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया. आता पीठ पण छान भिजलेलं आहे, बघू शकता. आता एक गोळा घेतला की लगेच आपण झाकून ठेवूया, म्हणजे कडक होणार नाही, पीठ असं मऊसूत राहील. आता असा गोळा घ्यायचा कणिकचा आणि थोडीशी कणिक लावून घ्यायची, अशी थोडीशीच लावायची, जास्त नाही. आणि अशी गोल वाटी करून घ्यायची, अशी गोल करायची आणि पुरण भरून घ्यायचा. बघू शकता पुरण पण मी जास्तीचंच घेतलेलं आहे. तसं पूर्ण फुल भरून घ्यायचं आणि असे बंद करून घ्यायचं असं तोंड पोळ्याचा आणि हे वरचं पीठ असं दाबून घ्यायचं इकडनं. पुरणपोळी आपण लाटून घेऊया. असं पिठात बुडवते मी, मैदाच घेतलेला आहे लावायला मी वरतून. आता हे थोडंसं असं पसरवून घ्यायचं, म्हणजे पुरण सगळीकडे पसरलं जातं. मग पुरणपोळी लाटायची. असं पसरून झाल्यावर तर अशी पुरणपोळी छान अशी लाटून घ्यायची, हलक्या हाताने लाटायची, न गोल फिरून फिरून अशी लाटायची. गॅसवर तवा ठेवलेला आहे, तवा छान गरम झालेला आहे. आता पुरणपोळी लाटून घेतलेली आहे, ती तव्यावर आता टाकून घेऊया. गॅस मोठाच ठेवते, म्हणजे पुरणपोळी छान फुलून येते. बघू शकता लगेच पुरणपोळी अशी पलटी करून घ्यायची, म्हणजे पुरणपोळी अशी छान फुलून येते. बघू शकता पुरणपोळी पलटी करून घेतलेली आहे. आता पुरणपोळी फुगली की वरतून आपण तूप सोडूया. पुरणपोळी वरतून तूप सोडायचं, नंतर लावला तरी पण चालेल, आत्ता लावला तरी पण चालेल. आता मी फुगता पुरणपोळी कशी फुगते, थोडंसं दाबून घ्यायचं आणि इकडनं पण वरतून असं तूप लावून घेऊया. तर ही पुरणपोळी झालेली आहे. गॅस पुन्हा बारीक करते मी आता. आता अशाच पुरणपोळ्या आपण बनवून घेऊया सर्व. पुरणपोळी बघू शकता कशी फुगलेली आहे, टम्म फुगलेली आहे. तर चला आपण ही पुरणपोळी काढून घेऊया चाळणीवरती आणि अशाच पुरणपोळ्या करून घेऊया. पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आपल्या, बघू शकता कशा मऊसूत झालेल्या आहेत. मी तुम्हाला एक पुरणपोळी तोडून पण दाखवते. पुरण पूर्ण आतपर्यंत पूर्ण कसा भरलेला आहे, बघू शकता. हे बघा पूर्ण पसरलेला आहे पुरण आणि पुरणपोळी अशी टम्म फुगलेली बघू शकता. असं पूर्ण पुरण भरून घ्यायचा आणि पुरणपोळी लाटून घ्यायची. हे बघा अशी तुटली पाहिजे आणि तोंडात अशी अशी विरघळली पाहिजे खाताना, अशी मऊसूत पुरणपोळी झाली पाहिजे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला पुरणपोळीची. तर धन्यवाद.